या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये SIT स्थापन होणार। ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश। कुणालाही पाठीशी घालणार नाही, SIT स्थापन करून आरोपींना तात्काळ अटक करू, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं। ज्ञानेश्वरी मुंडे यांची माहिती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा खातेबदल करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय। दत्ता भरणे यांच्याकडील क्रीडा खातं कोकाटे यांना मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। धनंजय मुंडे यांना इतर मंत्र्यांकडचं अतिरिक्त खातं देण्याच्या हालचाली। मुंडेंनी 2 वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। अजितदादा तटकरे यांच्यासोबतही मुंडेंच्या बैठका। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये पुराव्यांच्या अभावी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरांसह 7 जणांची निर्दोष मुक्तता। संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही, कोर्टाचं निरीक्षण। हिंदू समाजाला दहशतवादी दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसने जाहीर माफी मागावी। मालेगाव प्रकरणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं। माझ्यावरून भगव्यालाही कलंकित केलं, 17 वर्ष अपमानाचं आयुष्य जगले। कोर्टाच्या निकालानंतर साध्वी प्रज्ञा यांना अश्रू अनावर, तर मनाला शांतता देणारा निर्णय असं म्हणत उमा भारती सुद्धा भाऊक। 17 वर्ष शिक्षा भोगली, अधिकारांचा गैरवापर करून आम्हाला शिक्षा दिली। सामान्य माणसाला असा त्रास पुन्हा होऊ नये। निकालानंतर कर्नल पुरोहित यांनी कोर्टाचे आभार मानले। कोर्टाच्या निर्णयाने आमच्यावरील डाग पुसला। मालेगाव प्रकरणातील निकालानंतर रमेश उपाध्याय यांचं वक्तव्य। या निकालानंतर सुद्धा सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जाणार का? दोषींवर कारवाई झालीच पाहिजे। सक्षम पुरावे न मिळाल्यामुळे कुणाला सोडलं जात असेल तर असं होऊ नये, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। भगवा आतंकवाद दाखवून काँग्रेसकडनं हिंदुत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न, मात्र सत्य कधी पराभूत होत नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा काँग्रेसवर हल्लाबोल। आज दूध का दूध पाणी का पाणी झालं। मुंबई पॉलिटिक्स होत असल्याचं वाटल्यामुळेच एकनाथ शिंदे महाविकास आघाडीमधून बाहेर पडले। मालेगाव प्रकरणाच्या निकालानंतर निशिकांत दुबे यांचा आरोप। आरोपी निर्दोष होत असतील तर मालेगाव बॉम्बस्फोटांच्या मागे कोण होतं? आरोपींच्या विरोधामध्ये पुरावे नाहीत, मग खोटे पुरावे कोणी तयार केले? कृत्रिम पुरावे तयार करण्यात आले का? इम्तियाज जलील यांचा सवाल। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखेंच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांची घोषणाबाजी। संत एकनाथ कारखान्याच्या ऊसाची बिलं अडकल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप। काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल यांचा भाजपात प्रवेश। मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। लाडक्या बहिणींचा लाभ लाटणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार। लाभाची रक्कम कर्मचाऱ्यांकडून वसूल केली जाणार, सूत्रांची माहिती। सरकारकडून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला भेट मिळणार। जुलै-ऑगस्टचे 3,000 रुपये खात्यामध्ये एकत्रित जमा होणार, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरणातील पाण्याच्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन। धरणाची पाणी पातळी 91%वर 18 दरवाजे अर्धा फुटानं उचलून 9,000 क्युसेक्सना पाणी सोडलं। मुंबईसह कोकणामध्ये पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज। विदर्भामध्ये पुढील 3 ते 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा, मात्र राज्यातील इतर भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहणार। हिंगोलीमधील कयाधू नदीवरील बंधारा फुटला, शेती पिकांचं नुकसान। पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ। भारतानं रशियाकडून सर्वाधिक शस्त्र आणि तेल खरेदी केल्यामुळे दंड लादण्याचाही निर्णय, तर टॅरिफच्या परिणामाचा अभ्यास करतोय सरकारची भूमिका। रशियामधील भूकंपामुळे रशिया, अमेरिका, जपान, हवाई बेटांना त्सुनामीचा इशारा। हिलो, हवाईमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आल्याचं दृश्य। कबुतरांना खाद्य देणाऱ्यांच्या विरोधात तक्रारी दाखल करा। सुप्रीम कोर्टाचे BMCला आदेश। कबुतरांना खायला खाणं आरोग्यासाठी धोकादायक, सुप्रीम कोर्टाची टिप्पणी। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।